द फॉलोइंग पॉलिनॉमिनल्स, आपल्याला यांची ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे जे दिलेले एक्झाम्पल आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आता ब्रॅकेट 7x⁴ मायनस 2x³ प्लस x प्लस 10 प्लस घेऊया सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x⁴ प्लस 15x³ प्लस 9x² मायनस 8x प्लस 2. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. आता आपण याला काय करणार आहोत, ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेणार आहोत. ते 7x⁴ मायनस 2x³ प्लस x प्लस 10 प्लस 3x⁴ प्लस 15x³ प्लस 9x² मायनस 8x प्लस 2 येईल. ठीक आहे. आता ज्यांचे पॉवरला सेम व्हॅल्यू आहे ते आपण सोबत घेऊया. म्हणजे 7x⁴ प्लस 3x⁴ मायनस 2x³ प्लस 15x³ प्लस 9x² प्लस x मायनस 8x प्लस 10 प्लस 2. ओके, बघा आता या दोघांचे ॲडिशन येणार आहे 10x⁴. आता यांचं मायनस होईल. 15मधून 2 गेल्यानंतर इथे येणार आहे 13x³ प्लस हा 9x² ॲज इट इज येईल. ठीक आहे, त्याला जोडी नाही आहे. आता 8xमधून एक x गेला, इथे 7x मायनस 7x प्लस 10 प्लस 2 इथे 12 होणार आहे. ठीक आहे, समजलं, इझी आहे. बघा सेकंड नंबरचा आहे 3p³ प्लस 2p² प्लस 7 2p² प्लस 4p³ मायनस 2p³. ठीक आहे, आपण यांना ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊया. प्लस 2p² प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सेकंड ब्रॅकेट 2p² प्लस 4p³ मायनस 2p³. ओके, इथे येणार आहे 3p³ प्लस 2p² प्लस 7 प्लस 2p² प्लस 4p³ मायनस 2p³. ओके, 3p³ मायनस 2p³ प्लस 2p² प्लस 2p² प्लस 4p³ प्लस 7. ठीक आहे, आपण त्याच्या पॉवरच्या व्हॅल्यूनुसार हे अरेंज करून घेतलेले आहेत. आता आपण यांची प्लस करूया. ठीक आहे, आता 3मधून 2 गेल्यावर इथे 1 येतो, म्हणून इथे फक्त p³ प्लस, आता बघा हे 2 प्लस हे 2 इथे 4p² येतील प्लस हे 4p³ ॲज इट इज येतील आणि प्लस हे 7 ॲज इट इज येतील. ठीक आहे, समजलं. द 7 नंबरचं एक्झाम्पल आहे सबस्ट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमिनल फ्रॉम द फर्स्ट. आता सेकंड पॉलिनॉमिनल हे फर्स्ट पॉलिनॉमिनलमधून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर बघा इथे जे दिलेलं आहे आपण याला काय करूया, फर्स्ट पॉलिनॉमिनलमधून सबस्ट्रॅक्ट करूया. त्यासाठी आपण आधी याला ब्रॅकेटमध्ये घेऊया. 5x² मायनस 2y प्लस 9 मायनस ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट 3x² प्लस 5y मायनस 7 इज इक्वल्स टू 5x² मायनस 2y प्लस 9. आता हे बाहेर काढून घेऊया. इथे मायनस 3x² मायनस प्लस मायनस मायनस येईल, इथे 5y मायनस मायनस हे प्लस 7 येईल. ठीक आहे, मग आता बघा ते 5x² आणि हा मायनस 3x² येईल मायनस 2y मायनस इथे 5y येईल प्लस 9 प्लस 7. त्याचं फायनल आन्सर इथं 5मधून 3 गेलं इथे 2x² मायनस 5 प्लस 2 केलं इथे 7y प्लस 16.
9 प्लस 7 केला 16 येतील. ठीक आहे. सेकंड नंबरचा आहे 2x² प्लस 3x प्लस 5. देन सेकंड पॉलिनॉमिनल आहे 2x² मायनस x² मायनस 2x प्लस 3. ठीक आहे. बघा आता आपण याला ब्रॅकेटमध्ये टाकून घेणार आहोत. 2x² प्लस 3x प्लस 5 मायनस x² मायनस 2x प्लस 3. ठीक आहे. ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया आपण याला. 2x² प्लस 3x प्लस 5 मायनस x² प्लस 2x मायनस 3. ओके. हा प्लस मायनस मायनस इथे प्लस आला, मायनस प्लस हा मायनस आला. ठीक आहे. आता सेम आपण जवळ घेऊन घेऊया. सेम पॉवर आले. 2x² मायनस x² प्लस 3x प्लस 2x प्लस 5 मायनस 3. ओके. चा आन्सर येणार आहे. आता 2x मधून एक x² गेल्यावर इथे फक्त x² प्लस 3 प्लस 2 हे 5x येतील आणि हे 5मधून 3 गेल्यावर इथे 2 राहतील प्लस 2. ठीक आहे. समजलं. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे मल्टिप्लाय द फॉलोइंग पॉलिनॉमिनल्स. बघा फर्स्ट आहे इन ब्रॅकेट m³ मायनस 2m प्लस 3. सेकंड ब्रॅकेट आहे m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2. ठीक आहे. बघा आपण आता या फर्स्ट ब्रॅकेटने या सेकंड ब्रॅकेटला आपण हे मल्टिप्लाय करणार आहोत. हा m³ इंटू m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2. ओके. मायनस 2m ने मल्टिप्लाय करूया. m⁴ मायनस 2m² प्लस 3m प्लस 2. ओके. बघा आता प्लस 3ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. प्लस 3ने m⁴ मायनस 2m² प्लस 3m. बघा त्यांचं मल्टिप्लाय होऊन येईल इथे m⁷ मायनस 2m⁵ प्लस 3m⁴ प्लस 2m⁵ m³ मायनस 2m⁵ प्लस 4m³ मायनस 6m² मायनस 4m प्लस 3m⁴ मायनस 6m² प्लस 9m प्लस 6. ठीक आहे. बघा यातून आता m⁷ मायनस 2m⁵ मायनस 2m⁵. ओके. प्लस 3m⁴. आपण आता हे सिक्वेन्सने लावून घेणार आहोत. ठीक आहे. प्लस 3m⁴ प्लस 2m³ प्लस 4m³ मायनस 6m² मायनस 6m² मायनस 4m प्लस 9m प्लस 6. ओके. बघा आता इथे m⁷ हा ॲज इट इज येईल. हा 2 प्लस 2 इथे येईल 4m⁵ प्लस 3 प्लस 3 6m⁴ प्लस इथे 2 आणि 4 6m³ मायनस. आता हे मायनस मायनस यांची प्लस होईल. 6 प्लस 6 12m². ओके. प्लस आता ह्याच्यातून हा मायनस 4m आहे आणि हा प्लस 9m आहे. 9mमधून 4 गेल्यावर इथे 5m येईल प्लस 6 आन्सर येणार आहे. मग आपलं फायनल आन्सर येणार आहे m⁷ मायनस 4m⁵ प्लस 6m⁴ प्लस 6m³ मायनस 12m² प्लस 5m प्लस 6. ठीक आहे. समजलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 5m³ मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट m² मायनस m प्लस 3. तर याचं सोल्युशन येणार आहे 5m³ ने याला मल्टिप्लाय करू m² मायनस m प्लस 3. ओके. ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2ने आता परत याला मल्टिप्लाय करू m² मायनस m प्लस 3. ओके. बघा आता हा 5m³ ने m³ मल्टिप्लाय केल्यावर इथे 5m⁵ येईल मायनस परत याने याला मल्टिप्लाय केल्यावर 5m⁴ येईल
प्लस इथे 5 3 जार 15 एम क्यूब येईल. ओके, मायनस आता 2ने याल 2ने एम स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यावर 2m² मायनस 2m प्लस 6 येईल. ठीक आहे, समजलं. बाकीचे बघूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.